डिमांडिंग लोकेशनमध्ये ओसी रिसीव्ह प्रॉपर्टी मिळणं खूप अवघड झाले आहे, जिथून खानदेश्वर आणि पनवेल स्टेशन 7 ते 8 मिनिटांच्या डिस्टन्सवर आहेत। हा प्रोजेक्ट जेवीमध्ये नाही आहे। सो खूप लोकांचा करंजाडेबद्दल जो कन्सर्न असतो की I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me. And what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रॉपर्टी नेटवर्क यूट्यूब चॅनल। आजकाल करंजाडीची डिमांड भरपूर वाढत आहे आणि या डिमांडिंग लोकेशनमध्ये ओसी रिसीव्ह प्रॉपर्टी मिळणं खूप अवघड झाले आहे। बट आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे करंजाडेमध्ये ओसी रिसीव्ह प्रॉपर्टी, तेही अफोर्डेबल प्राइसमध्ये। प्रेझेंटिंग सेरेनिटी इन्क्लेव्ह करंजाडे। सुरू करूयात प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट लोकेशन पासून। तर प्रोजेक्ट एक्झॅक्टली लोकेटेड आहे करंजाडे सेक्टर R2 मध्ये, जिथून खानदेश्वर आणि पनवेल स्टेशन 7 ते 8 मिनिटांच्या डिस्टन्सवर आहेत। रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी इथून शेअरिंग ऑटो सुद्धा अवेलेबल आहेत। इथून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट फक्त 5 मिनिटांवर आहे आणि डेली बेसिसवर लागणाऱ्या गोष्टींसाठी मार्केट आणि शॉप जवळपासच आहे। बाय रोड कनेक्टिव्हिटी बद्दल जर बोलायचं झालं तर GNPT हायवे 1 मिनिटाच्या अंतरावर आहे। मुंबई पुणे आणि मुंबई गोवा हायवे इथून 10 मिनिटांवर आहे। अटल सेतू सुद्धा इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। सो अर्ध्या तासामध्ये तुम्ही इथून मुंबईला सुद्धा कनेक्ट करू शकता। बाकी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि हॉस्पिटलची तर काही कमी नाहीये करंजाडेमध्ये, त्याची लिस्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। पुढे जाऊयात सॅम्पल फ्लॅटकडे। तर आता आपण बघूया 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट। इथे तुम्हाला दिला आहे रेक्टँगल शेपचा लिव्हिंग रूम। पुढे जाऊया आता किचनकडे। माझ्या राईट हँड साईडला तुम्हाला दिला आहे किचन एरिया आणि लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिला आहे फर्स्ट बेडरूम। मास्टर बेडरूमकडे जाण्याआधी तुम्हाला इथे दिलेले आहे कॉमन वॉशरूम टॉयलेट, तिकडे तुम्हाला पाठी दिला आहे डक्ट एरिया सुद्धा। आता जाऊया आपल्या मास्टर बेडरूमकडे। मास्टर बेडरूममध्ये एंट्री करता तुम्हाला दिला आहे मास्टर टॉयलेट आणि हा आपला असेल मास्टर बेडरूम। Stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. I swear to God they don't let me down. I always fought just to win the crown. I'm off with these fucking crowds. We're all taught they deserve it now. It's only worth it if you work for it. It's only worth it if you work for it. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. हे होते आपले सॅम्पल फ्लॅट्स। फ्लॅट्सचे एरियाज आणि प्राइसिंग डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता। व्हिडिओ एंड करण्याआधी आपण जाणून घेऊया का तुम्हाला करंजाडेमध्ये किंवा या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट का केला पाहिजे। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे करंजाडेमध्ये आताच्या सिच्युएशनमध्ये ओसी रिसीव्ह प्रॉपर्टी भेटणे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, बट या प्रोजेक्टची ओसी आलेली आहे। सेकंड म्हणजे हा प्रोजेक्ट जेवीमध्ये नाही आहे। सो खूप लोकांचा करंजाडेबद्दल जो कन्सर्न असतो की गाववाले असतील तर इश्यूज क्रिएट होतात, तर असा कोणताही इश्यू या प्रोजेक्टमध्ये नाही फेस करावा लागणार। करंजाडे हे एक असे लोकेशन आहे जिथे खूप चांगले रेल कनेक्टिव्हिटी आणि रोड कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे। प्लस नवी मुंबईचे 2 मेजर प्रोजेक्ट नवी मुंबई एअरपोर्ट आणि MTHL सुद्धा इथून जवळ आहे। करंजाडे रेसिडेन्शियल पर्पज आणि इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी सुद्धा बेस्ट लोकेशन आहे, कारण करंजाडेमध्ये ऑलमोस्ट लँड कव्हर झालेले आहेत। सो न्यू कन्स्ट्रक्शनसाठी लँड्स अवेलेबल नाहीत, त्यामुळे येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये करंजाडेमध्ये रिसेल प्रॉपर्टीजचे रेंट्स वाढण्याचे 100% चान्सेस आहे। ज्या करंजाडेमध्ये 2-3 वर्षाआधी 1 BHK ची एव्हरेज कॉस्ट होती 30 ते 32 लाख, तिथे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये 1 BHK ची एव्हरेज प्राइस आहे 38 to 40 लाख। सो हाच बेस्ट टाइम आहे या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।